भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये खंडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या मध्यमस्थित असलेले एक बेट म्हणजेच मंधवा बेट। या बेटाचा आकार ओम या पवित्र चिन्हासारखा आहे व इथे स्थित असलेले एक पावन क्षेत्र म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। तर नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग या आपल्या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व आपला आजचा ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। तर मित्रांनो, या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला अशी कळून येते की श्रीराम यांचे पूर्वज म्हणजेच राजा मंदाता यांनी या बेटावरती जाऊन महादेवाची खूप तपश्चर्या केली होती व त्याच तपश्चर्येहून प्रसन्न होऊन महादेव हे तिथे ओंकारेश्वराच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले व तिथेच एका ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये स्थित झाले। त्याचबरोबर राजा मंदाता यांच्याच नावावरती त्या बेटाला सुद्धा नाव देण्यात आले। त्याचबरोबर या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य पाहिले तर ह्या परिसरामध्ये एकूण 2 ज्योतिर्लिंग आहे, एक अमरेश्वर ज्योतिर्लिंग तर दुसरा म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। दोघांनाही एकच मानले जाते। त्याचबरोबर या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने पापांपासून मुक्ती होते व ज्ञान व आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते। त्याचबरोबर या मंदिराची वास्तुशैली पाहिली तर हे मंदिर द्रविड शैलीत बांधले गेले आहे व या मंदिरामध्ये दर्शन घेण्यास भक्तांना 600हून अधिक पायऱ्यांनी वरती प्रवास करावा लागतो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओपुरतं एवढंच। भेटूया आपण पुढच्या सोमवारी एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या इतिहासासोबत। तोपर्यंत जय श्री महाकाल।